सदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलवचनं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। आत्मरूपा गणेशा केली स्मरण हे माझ्या बहिणीने इकडे तोड करायला इकडे चांगले बसा मी तुम्ही आई पुढे या तुम्ही आत्मरूपा गणेशा केली स्मरण वै सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार करूया। सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेद शास्त्र देती बाई म्हणती ज्ञानाबाई आई ज्ञानाबाईच्या चरणी शरण एका जनार्दनी। ज्ञानेश्वरी अमृत गंगा बहुत स्मृती लाभली जगा पावन करी अंग प्रत्यंगा भक्ती भावे करता स्नान निर्मल होय अंतकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे। माऊली ज्ञानोबरायांची ओवी पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादी ती पंडुसुता ते मानू परम दैवता आपुली आम्ही। माऊली ज्ञानोबरायांची ओवी जगद्गुरु तुकोबरायांचा गाथ्यातील 1970 क्रमांकाचा अभंग। करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळे काळ आस भय लाज आडनये चिंता ऐसिया सत्ता समर्थाची तुका मने घडो ऐसियाचा संग न व्हावा भंग चिंतनाचा। आज या ठिकाणी हा वैष्णव मेळा समर्थांचं प्रगट दिनानिमित्त हे 17 वर्ष पूर्ण होऊन 18व्या वर्षात पदार्पण। आयुष्य खातू काळ सावधान सावध झालो आलो हरीच्या जागरणात जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे। सद्गुरु सान्निध्याचा हा महाप्रसाद घेऊन संत महात्मे येतात दर्शन देतात। जगद्गुरु तुकोबाराय त्याचं वर्णन करतात। हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पम भार बेलावती तेथे माझे मना वही पक्षराजे साधावया काज तृप्तीची मुळाची बीज दाविली गुढी लवकरची गुढी झाली याची तुका म्हणे क्षणाक्षणा जातो काळ गुढी की रसाळा अंतराची। पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादी ती पंडुसुता प्रेमळाची वार्ता कोण करतं त्याचा अनुवाद कोण करतं आणि त्याचा परिणाम काय। रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर हे जायाचे ठेवले जण आबालाशी धरणे। संत महात्मे नामचिंतनाच्या रंगात रंगतात पण ते दिसून देत नाही लोकांना। साधकाला सद्गुरु ते वर्ततः दिसता देही परी देही ना माझ्या ठाई मी तयाच्या हृदय समग्र असे। दिसताना ते मानवी शरीरासारखे दिसतात पण आतून जी काही प्रक्रिया चाललेली असते त्यांच्या हृदयामध्ये जो रंग असतो रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे ते जे नामचिंतन चाललेलं असतं त्याची वार्ता ते तुका म्हणे वय मनासी मनाचा संवाद आपुलाची वाद आपल्या संगे। मगाशी ड्रायव्हरचे एक उदाहरण आणलं। सद्गुरु हे ड्रायव्हर असतात समोरून जर अंगावर आला तर एक टायर खाली उतरायचं त्या ड्रायव्हरने आणि त्याची गाडी ती जाऊन द्यायची। पुढच्यानं जर साईड दिली तर त्याला परत तेवढ्याच वेगामध्ये कट करून परत निघून जायचं। याचं नाव आहे रंगी रंगरे श्रीरंग। पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादी ती पंडुसुता अनुवाद करतात। कसला अनुवाद नाम पाठ मौन प्रपंचाचे अनुवाद करतात नामाचा पाठ पण आतमध्ये मौन प्रपंचाचे प्रपंचाबद्दल बोलत नाही अजिबातच बोलत नाही। जगद्गुरु तुकोबाराय म्हटले संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने
आम्ही या कीर्तनेत शुद्ध झालो. आता ते सोहळे झाले त्रिभुवने, विषम धून सांडिये. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखवया तोंड विटाळाचे. तुका म्हणे घडूया, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा, पै प्रेमळाची वार्ता. जगद्गुरु तुका म्हणे करू याची कथा. कोणती कथा? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. हा कुंभमेळा आहे, हा वैष्णव मेळा आहे. तिथं स्नान केलं तर शरीराचं शरीर धुतलं जाईल, शरीरातून असणारा मळ धुतला जाईल. पण बुद्धीचा मळ धुण्यासाठी तरी गुरु दाविल्या वाटा, येऊन या विवेक तीर्थ तटा, आणि धुण्या मळकटा बुद्धीचा तेने. हा बुद्धीचा मळ धुण्यासाठी संत विचाराची साबण लावून नामस्मरण हृदयामध्ये केलं जातं. रोम रोमातुनी तुझे नाम रंगी, तुझे रूप दासा नयनी तरंगी. देई बालकाला दयेचा तू हात, विश्वात्मका तुला दंडवत. जड जीवाच्या उद्धारणार्थ संत महात्मे अवताराला येतात, जड जीवाचा उद्धार करतात. दोनच शब्द आहे, जड आणि जीव. जडाचा पण उद्धार झाला. चालविली जड वृत्ती बैसोनिया. जीवाचा उद्धार रेड्यामुखी वेद बोलवले आहे की नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाचा. ह्या सर्व सुखाच्या ज्या लहरी येतात ना संत महात्म्याजवळ, पै प्रेमाची वार्ता. जे अनुवादिती अनुवाद करती, आणि जगद्गुरु तुका करू याची कथा. नामाचा गजर. नामाच्या गजरानं काय होतं माहितीये का? तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. दोष हरतात पण घोष करतात. आणि असा घोष करतात, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी. असं मन हवं भरी होतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणले यांच्या कथेने, नामाच्या गजराने, आणि मग सगळी चिंता निघून जाते. मग अशी चिंता शब्द आलता, तो चिंता शब्द जगद्गुरु तुकोबराय म्हणले माझी सर्व चिंता आहे विठोबासी, मी त्यांच्या पायासी न विसंबवे. विसरेना रूप क्षणैक चित्ती, जिवलग मूर्ती सावळीते. विसरता हरी क्षणैक घडी, अंतरेल जोडी लक्ष लाभ. तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय संजीवनी आहे हृदय माझ्या. हा अनुवाद, याची कथा. आणि ही करीत असताना आज भय लाज आडली चिंता. मला आता लाज भय चिंता आता येत नाही. का? ते प्रेमळाची वार्ता. श्री क्षेत्र काशी नगरीमध्ये महान संत संत रोहिदास, काय नामचिंतन. त्यांचं नामचिंतन असं असायचं, व्यवसाय चप्पल शिवण्याचा, पण एकही पैसा घ्यायचा नाही. एकही पैसा घ्यायचा. मी रंगीरंगरे शब्द सांगतो, किंवा प्रेमळाची वार्ता किंवा कथा. आस भय लाज नाही चिंता. आणि कोणच काही पैसे घेत नव्हते. आता फुकट म्हटल्यावर कोणाची गर्दी. बाबाचं चिंतन चाललं पण चपला शिवून देतात. काशीतला एक ब्राह्मण आला, अरे म्हणे गर्दी कसली एवढी? अरे रोहिदास महाराज हे चपला फुकट शिवून देतात. आता लोकांनी लाईन लावली, पण त्या लाईन मोडून तो पुढे गेला. पुढे गेला, मी विचारलं माझी चप्पल शिवून द्या. म्हणजे तुला कळत नाही का, मी ही सेवा करतो, पैसे घेत नाही. तो म्हणे मला हेच कळलं, मी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय मी शिवून देणारच पैसे मला शिवून. ते म्हणे लाईनीत ये. आता बरेचसे लोक संत महात्म्याच्या संसारात लाईन द्यायला सुद्धा नसतं. ते लाईनीत ये, ठीक आहे म्हणे चप्पल शिवून देतो, पण तू लाईनीत आला. त्याचा नंबर. बाबांनी चप्पल शिवून दिली आणि सांगितलं म्हणे हा रुपये घ्या. म्हणे घेणार नाही.
ते म्हणे मी देणार, म्हणे घेणार नाही. म्हणे मग काय करू, तुला काय करायचं कर. मणिकर्ण घाटावर तिथे म्हणे द्या गंगेला अर्पण कर. हे गेले गंगेवर अर्पण करण्यासाठी तो रुपया. म्हणे रोहिदासांनी एवढं काम केलं, याच्यामध्ये हा रुपया तुम्हाला देतो गंगामाई. आता गंगामाईनं हा रुपया तो प्रसाद म्हणून गेले टाकून दिला. ते ब्राह्मण ते दिलं फेकून दिल्याबरोबर रुपया प्रसाद म्हणून स्वीकारला. नाथराय त्याचं वर्ण पावलो प्रसाद अवघा निरसला भेद द्वैत अद्वैत दूर ठेले एक बनायक देखले जनिवनी समान दोन्ही जनार्दनी एकपणी एका जनार्दनी लढीवाळ म्हणून करावा सांभाळ. अरे माझं चिंतन ज्याच्या हृदयामध्ये चाललं, जो त्या चिंतनात रंगला, त्याचा हा रुपया. आणि गंगाबाईने हात करून तो रुपया घेतला आणि त्याच्यामध्ये एक सोन्याचं कडं दिलं. अरे बापरे, सोन्याचं कडं वर आलं आणि हात आला, पण गंगाबाई दिसली नाही. हे म्हणे अरे काय चमत्कार आहे, एक रुपया टाकला एक सोन्याचं कडं आलं म्हणे. ती पण वा. आणि ती सोन्याचं कडं घेतलं. आता ते कुठं जाणार, रोहिदासांकडे थोडे जाणार आहे ते. बाहुली चालत ती पंढरीची वाट असं नाही. ते घराकडे पत्नी खुश, चप्पल तर फुकट शिवून घेतली, रुपये द्यायचं पण पाय सोन्याचं कडं आणलं. ते म्हणे आपण कनक ब्राह्मण आहोत. कनक ब्राह्मण शब्दाचा अर्थ असं आहे, त्यावेळेचे ते ब्राह्मण शेतकऱ्याने शेती केल्यानंतर समजा गहू त्याचा पिकला आणि त्यांनी ते पीक कापून घेतलं, त्यावेळेचे ब्राह्मण जायचे आणि ते कणकण गोळा करून ते दाणे परत घरी त्या भगवंताला नैवेद्य करून त्याला कडक ब्राह्मण म्हणतात. आपण एवढी गरिबीतले ना, आपल्याला हे सोन्याचे कडे काय करायचं नको आपल्याला. माता भगिनी हुशार, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता आपल्याला नको म्हणे. राजाने विचार केला एवढं सोनं कुठून आणलं, एवढं मौल्यवान कडं, मग काय करायचं, राजाला देऊन टाक, राजाला देऊन टाक. आणि ते घेतलं. पत्नीचं ऐकावं लागत, माझ्या सगळंच. आणि ते दिलं राजाकडं. राजाला विचारलं, आता त्यांचे प्रेम तिकडं राणीकडं. म्हणे कडं आलं बघ एक. राणीनं पाहिलं, एकदम चांगलं सुंदर, पण एकच कसं, अजून दुसरं का नाही. म्हणजे त्यांनी एकच दिलं. बोलवा त्याला. दुसऱ्याकडं काय केलंय, दुसऱ्या कडेची सोय लाव, नाही तर तुला फाशीवर दिलं. राजाचाच हुकूम, बायकोचं ऐकलं, पत्नीचं, आणि हा हुकूम तर दुसराच निघाला. काय बोलतात काय म्हणा. आता कुठं जायचं, जायचं कुठं, त्याला फाशीचं हुकूम आलं. तू म्हणे पत्नीला आता काय करू, म्हणे आता जिथून आणलो तो तिचा, आता गंगाबाईकडे जातो तर यांनी काय केलं, रुपये फेकला येऊ शकत नाही. परत रोहिदासांकडे गेले. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग करीत असे जण, जो मज वही आज्ञाने शरण त्याचे निवारील मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण मीच येऊ. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. गेले साष्टांग दौडत घातला. म्हणे महाराज चूक झाली, ते कडं मिळालं आणि आता परत दुसरं नाही तर मला फाशीचं हुकूम आहे. रोहिदास म्हणे एवढ्यासाठी तू माझ्याकडे आला, इतक्या कामासाठी तू माझ्याकडे आला. त्याला वाटलं काय मला फाशीचं हुकूम आहे आणि नुसतं कडं मागायला आले. कडं माझे का, आणि मी गंगाबाईला बोलित होते काय, त्याचे कुंड होतं त्याच्यामध्ये जे चर्म भिजवलं जाईल त्याच्यातूनच गंगाबाईला हाक मारली, द्या खडं. हे गड्यासाठीच आले का, संतांचा अधिकार काय होता, रंगीरंगेले पाय प्रेमाची वार्ता, जे अनुवादी ते पंडू सुद्धा ते मानू परम दैवता आपुली आम्ही. ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये ईश्वराचं नामस्मरण अखंड भरलेलं आहे. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देह भावहार पला, देह भावहार पला. ज्याचा देह भाव हरपला, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाता विठ्ठला, कळो नाही सुख दुःख तान हरपली भुग, तुका म्हणे नव्हे परती तुमचे दर्शने मागुती. ज्याला आत्मस्वरूपाचं दर्शन झालं त्याला काय. आणि म्हणून जड जीवाच्या उद्धारणार्थ आपण आला शिर्डीत, पाणी ओतून पंत्यात दिवे तुम्ही जाळले, संवाहात लाकडाची
फळी मंचक करून साची आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना. माणसपणा कैंगाचा तुम्ही हरड केला साचा, कित्येकांच्या रोगांचा घुमूड केला उदीने. वारण्या ऐक संकटे तुम्हाला काही आशिक वाटे, पिंपलिकेची कोठून वजे माने गजपती. असो आता गुरुराया दिनावरी करीत दया, मी तुमच्या लागलो पाया मागे ना लोटा मज लागे. काय वर्णन आहे संतांचं वर्णन, ती वार्ता. आणि त्यांच्या संग बसल्यानंतर परी संता सवेत बैसता, योग ज्ञान बैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यासी. वैराग्य संत महात्म्यानं त्यांचे अलंकार म्हणजे वैराग्य. किती भोग ठेवले म्हणजे संत सुखी होतील नाही. तुम्ही किती नामचिंतनात आहात. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त अनंत वर्षिते. आनंदाचा वर्षाव करणारे संत महात्मे असतात. त्यांच्या दिव्य दृष्टीतून, दिव्य स्पर्शातून आणि परम वचनातून आपल्याला त्याची अनुभूती मिळते, किंवा त्याला ते आपल्याला अनुभूती देतात. आणि हा अनुभूतीचा विषय बोलायचा नसतो. आत्मज्ञानी याची चोखडी, संत जी का माझी रूपडी, एथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. भावनी ज्ञानोबराय वर्णन करतात. सहज एखाद्या वस्तूकडं आपलं लक्ष केलं, ती आपल्या डोळ्यात भरावं, आपल्या हृदयात भरावं. तसं संत आत्मज्ञानाने परिपूर्ण असतात. आणि मग त्यांच्या संग बसल्यानंतर, मनाला मार्गी लावल्यानंतर मग पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादित पंडू सुता ते मानू परम दैवताला फुली आम्ही. आणि मग करू याची कथा. नामाचा गजर आम्हा संसार काय करी, मनोहरीचे दास लिहू ती भूषणे, कापे तया भिने कळे काळ. भूषणी शब्दाचा अर्थ अलंकार. काय अलंकार? व्रत एकादशी देतात, पवित्र तुळशीची माळ देतात, आणि त्यांच्या हृदयात जे अखंड नामचिंतन चालू असतं, संत परंपरेने आलेला गुरुमंत्र त्याला अनुग्रहित करतात, अलंकारित करतात. मग आस भय लाज आडनये चिंता, ऐसिया सत्ता समर्थाची. समर्थ म्हणजे कोण? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्या जवळ असते त्याला समर्थ म्हणतात. मग शाही समर्थ, स्वामी समर्थ, गजानन स्वामी समर्थ, परमपूज्य गोंदवलेकर महाराज समर्थ, किंवा धनकवडीजी शंकर महाराज समर्थ, किंवा जयमरोड विश्वात्मक जंगली महाराज समर्थ. यांच्याजवळ एक शक्ती असते आणि ती शक्ती त्या साधकाला देतात आणि नामचिंतनातून त्याला हे करतात. तुका म्हणे घडू ऐसियाचा संघ, त्यांचा संघ घडून यावा. तुका म्हणे घडू ऐसियाचा संघ आणि न व्हावा भंग चिंतनाचा. चिंतन शब्दाचा अर्थ काय? त्यांनी दिलेला मार्ग, त्यांनी दिलेलं नामजप आपण अखंडपणे हृदयाच्या मंदिरात करावं. आणि हे करीत असताना सद्गुरूला सतत डोळ्यात समोर ठेवून, त्यांची मूर्ती सतत आपल्या चिंतनात ठेवून आपलं मन पवित्र करावं, आपल्याला ध्यान लागावं. आणि म्हणून प्रेमाळाची वार्ता जे अनुवादिती पण सुद्धा ते मानू परम दैवता आपली झालेली सेवा संपूर्ण ईश्वरनिष्ठांच्या मादिगाळीच्या चरणकमलावरती, सद्गुरूंच्या चरणकमलावरती अर्पण करून मी माझे जे काही हृदयातले आली मुखावाटे आकृती वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळू, सिंगारीले बाळ कौतुके, तया सर्वात्मईश्वरा स्वकर्म कुसुमांची मीरा, पूजा केली वेळापरा समर्पिली वाणी, पांडुरंगे घेते धनी, पूजा होती मुक्ता फळे रसोबीला मंगळे, धारा अखंडित ओघ चालला नित्य, पूर्णाहुती जीव तुका घेऊन या केला भाव. हा भाव 17 वर्ष पूर्ण होऊन 18 वर्षात पदार्पण महाराजांच्या चरणावरील. आणि जे काय असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, काही दोष असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज. धन्यवाद महाराज. आपल्या अमृतवाणीतून प्रत्येक वर्षी प्रसाद आम्हाला प्राप्त होतो. धन्यवाद. यानंतर गुरुवर्य अण्णा. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे.